आदरणीय सुनीलजी केदार साहेब हे आमचे मार्गदर्शक आहे, आमचे नेते आहे. महाराष्ट्राचे ते माजी मंत्री होते. त्यांच्यावर विश्वास ठेवत जनतेने मला या नगर परिषदेमध्ये भरघोस मताने निवडून दिलं. त्याबद्दल मी सगळं मोहपावाशी मनापासून धन्यवाद करतो. जाहीरनामा दिला होता आदरणीय साहेबांच्या मोहपाचा जो काही विकास करायचा आहे. मी जेव्हा 2014ला निवडून आलो त्यावेळेसुद्धा जे काही साहेबांनी आश्वासन दिले होते किंवा मी आश्वासन दिले होते ते आम्ही पूर्ण केले आणि त्याच्यावरच एक वेळा पुन्हा विश्वास ठेवत जनतेने आम्हाला निवडून दिलं. मी आणि माझ्या सगळ्या 9 सहकाऱ्यांना निवडून दिलं. आदरणीय साहेब आमच्या पाठीशी आहे, केदार साहेब आमच्या पाठीशी आहे आणि आमचे लाडके खासदार रामटेक निर्वाचन क्षेत्राचे श्यामकुमार बर्वेजी आज ते सुद्धा आम्हाला भरीव निधी देईन आणि आम्ही माझ्या मोहपाचा विकास करू. आम्ही मागच्या वेळेला महिलांसाठी महिला कौशल्य विकास केंद्राची आपण त्यावेळेस स्थापना केली. यावेळेस लायब्ररी, महिलांसाठी लायब्ररी, ग्रंथालय त्यांच्यासाठी स्थापन करू. आणि विषय असा आहे, आमच्या इथे 2 पाणीपुरवठा योजना आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात नागरिकांसाठी पिण्याचं पाणी उपलब्ध असताना ते स्वच्छ पाणी मिळत नाही. ही सगळ्यात मोठी मोहपा नगर शोकांतिका. आजपर्यंत 4 वर्ष मोहपा नगरमध्ये कोणाची सत्ता नसताना पण महाराष्ट्रात आणि केंद्रात काँग्रेस पक्षाची आपला भारतीय जनता पार्टीची सत्ता असतानासुद्धा ते हे काम करू शकले नाही. मोहप्या स्थानिक नगरसेवक होते, BJPचे स्थानिक पदाधिकारी होते, तरीसुद्धा त्यांनी याच्याकडे सत्ता असतानासुद्धा दुर्लक्ष केलं आणि त्यांना या पराभवाला सामोरं जावं लागलं. नदीचा विकास म्हणजे आपण त्याची दरवर्षी स्वच्छता करत होतो, पण 4 वर्ष झाले स्वच्छता झाली नाही. मी ज्यावेळेस आमची काँग्रेस पक्षाची सत्ता होती त्यावेळेस आम्ही संपूर्ण नदी स्वच्छ केली होती आणि आता ते पुन्हा आपण स्वच्छ करण्यास ते आदरणीय सुनील केदार साहेब मंत्रिपदावर होते त्यावेळेस साहेबांनी कोरोना काळ असतानासुद्धा कापसाला योग्य भाव दिला होता. आज 6,000 साडेसहा आहे, त्यावेळेस 10,000 रुपये साहेबांनी भाव दिला आणि त्यावेळेस शेतकरी त्यावेळेस सुखावले होते.